नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 11. थिंक ऑफ अ नंबर, मल्टिप्लाय इट बाय 10, ॲड 12, मल्टिप्लाय बाय 4, सबस्ट्रॅक्ट 500, डिवाइड बाय 4. द रिझल्ट इज 337. व्हॉट इज द नंबर? ओके, या ठिकाणी आपल्याला असा कोणता नंबर आहे, असा नंबर थिंक करा की त्या नंबरला जर तुम्ही 10ने मल्टिप्लाय केलं, त्यात 12 ॲड केले, त्या आलेल्या आन्सरला 4ने मल्टिप्लाय केलं, आलेल्या आन्सरमधून 500 सबस्ट्रॅक्ट केले आणि आलेल्या आन्सरला 4ने डिवाइड केलं, तर आपल्याला रिझल्ट मिळतो 337. तर असा कोणता नंबर आहे? व्हॉट इज द नंबर? तर तो नंबर कोणता ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर आपण आता यांना असा नंबर काढण्यासाठी ऑप्शन्सकडे जायचं आणि ऑप्शन्समधून एक एक नंबर चेक करायचा. ओके, तर आपला पहिला ऑप्शन दिलेला आहे 45. तर आपण 45 हा नंबर येतो की नाही त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार ते आपण चेक करूया. बघा काय सांगितलेलं आहे. थिंक ऑफ अ नंबर, एखादा नंबर थिंक करा तुम्ही की त्या नंबरला मल्टिप्लाय इट बाय 10, त्या नंबरला तुम्ही 10ने मल्टिप्लाय केलं. बघा ऑप्शन ए घेते मी. ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे 45. 45 ह्या नंबरला मी 10ने मल्टिप्लाय करते, मल्टिप्लाय बाय 10. आन्सर काय मिळेल? 45 × 10 450. आलेल्या आन्सरमध्ये 12 ॲड केले, प्लस 12 ॲड केले, तर आन्सर काय मिळेल आपल्याला? बघा यात जर 12 ॲड केले तर 462. ओके, त्यानंतर पुढे काय सांगता येते? मल्टिप्लाय बाय 4. या आलेल्या आन्सरला 4ने मल्टिप्लाय केलं. बघा 462 मल्टिप्लाय बाय 4. 4 2 जा 8, 6 4 जा 24, 4 4 जा 16, 16 + 2 18. बघा काय मिळालं आन्सर? 1848. सबस्ट्रॅक्ट 500. ह्या नंबरमधून आपण 500 सबस्ट्रॅक्ट केले. 500 सबस्ट्रॅक्ट 8 4 8 - 5 3 1. काय मिळालं आन्सर? 1348. ह्या आन्सरला 4ने डिवाइड करायचं आहे. 4ने डिवाइड करूया. ओके, 1348ला 4ने डिवाइड करूया. 4 3 जा 12, 4 3 जा 12, 4 6 जा 28, 4 7 जा 28. सॉरी, रिमाइंडर काय मिळालं? 0. आणि याचं आन्सर काय मिळालं? 337. बघा आपल्याला आन्सर काय पाहिजे होतं? येस, द रिझल्ट इज 337. आपल्याला रिझल्ट काय पाहिजे होता? 337 मिळालं पाहिजे. बघा आपल्याला पहिलाच नंबर मिळून गेला की 45 ह्या नंबरला जर आपण 10ने मल्टिप्लाय केलं, त्यानंतरून आलेल्या आन्सरमध्ये 12 ॲड केले, आलेल्या आन्सरला 4ने मल्टिप्लाय केलं, आलेल्या आन्सरमधून 500 मायनस केले, आलेल्या आन्सरला 4ने डिवाइड केलं, तर आपल्याला रिझल्ट काय मिळायला पाहिजे होता? 337. या ठिकाणी पहिलाच नंबर चेक केला आणि आपल्याला आन्सर मिळून गेला आहे. म्हणून या ठिकाणी तो नंबर कोणता येईल मग? 45. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. ग्रेटेस्ट मल्टिपल ऑफ अ नंबर इज. ओके, ग्रेटेस्ट मल्टिपल ऑफ अ नंबर. आता आपल्याला कोणत्याही नंबरचे जर मल्टिप्लायज काढायचे असतील तर काय करतो आपण? जो गिवन नंबर असतो आपला, त्या नंबरला काउंटिंग नंबर्सने मल्टिप्लाय करतो. काउंटिंग नंबर्स म्हणजे काय? त्या नंबरला 1ने 2ने 3 4 5 6 7 8 अप टू इन्फिनिटीपर्यंत आपण मल्टिप्लाय करतो आणि त्यांच्या प्रॉडक्टमधून जे आन्सर मिळतं तो असतो मल्टिप्लाय. ओके, बघा मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देऊन सांगते.
सपोज 2 हा नंबर दिलेला आहे, आपल्याला 2चा मल्टिपल काढायचा आहे. तर 2 हा कसा आहे, आपला गिवन नंबर आहे, दिलेला नंबर आहे, गिवन नंबर आहे 2चा मल्टिपल काढायचा आहे. तर मी डेफिनेशन काय सांगितली मल्टिपलची तुम्हाला? मल्टिपलची डेफिनेशन आहे गिवन नंबर मल्टिप्लाय बाय काउंटिंग नंबर. गिवन नंबर काय दिलेला बघा 2, आणि काउंटिंग नंबर्समध्ये नंबर्स काउंट कसे येतील 1 2 3 4 5 अप टू हे कुठपर्यंत करू शकतो आपण असं मल्टिप्लिकेशन? अप टू इन्फिनिटीपर्यंत करू शकतो. मग आता जर यांचा प्रॉडक्ट केला तर काय येईल? 2चा मल्टिपल काय येईल? 2 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10. असं आपण कुठपर्यंत करू शकतो? इन्फिनिटीपर्यंत करू शकतो. बघा आपल्याला क्वेश्चन काय सांगितलेलं आहे? ग्रेटेस्ट मल्टिपल ऑफ अ नंबर. आता जर आपल्याला 2चा ग्रेटेस्ट मल्टिपल नंबर काढायचा असेल तर हे मल्टिप्लिकेशन आपण कुठपर्यंत करू शकतो? अप टू इन्फिनिटीपर्यंत करू शकतो. मग याचा जो अप टू इन्फिनिटी जो नंबर मिळणार आहे तो काय असणार आहे? ग्रेटेस्ट मल्टिपल. तर आपण इन्फिनिटी नंबर म्हणजे काय? आपण ज्याला काउंट करू शकत नाही असा नंबर इन्फिनिटी म्हणजे. मग त्याचा ग्रेटेस्ट मल्टिपल नंबर काय मिळेल? कॅन नॉट से, आपण सांगू शकत नाही. या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रिया हॅज अ बुक ऑफ 448 पेजेस. ओके. प्रियाकडे एक बुक आहे आणि त्या बुकमध्ये टोटल पेजेस किती आहेत? 448. इफ शी रीड 16 पेजेस ईच डे, ती प्रत्येक दिवशी 16 पेजेस रीड करते. देन हाऊ मेनी डेज डीड शी फिनिश रीडिंग द बुक. तर तिला ते कंप्लीट बुक फिनिश करण्यासाठी किती दिवस लागतील? तर या ठिकाणी काय करावं लागेल? 448 डिवाइड बाय 16. 16 3 जा 48. 48 हा 44 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. 16 2 जा 32. 4 - 2 2, 4 - 1 4 - 3 1 8. 16 8 जा 128. 16 8 जा 128. ओके. म्हणजे प्रियाला ते पुस्तक पूर्ण वाचण्यासाठी किती दिवस लागतील? तर 28 दिवसात ती कंप्लीट बुक वाचून फिनिश करेल. ओके. समजले? नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. द एस्टिमेटेड सम ऑफ द गिवन नंबर व्हेन नंबर्स आर राउंडेड ऑफ टू देअर नियरेस्ट 1000 इज. ओके. या ठिकाणी 2 बलून्स दिले आहेत. त्या बलून्सवरती काही नंबर्स आहेत. त्यांची एस्टिमेट व्हॅल्यू काढून त्या नंबर्सची ॲडिशन करायची आहे. बघा काय म्हटलं आहे? द एस्टिमेटेड सम ऑफ द गिवन नंबर्स. एस्टिमेटेड सम दिलेल्या नंबर्सची एस्टिमेटेड सम करायची आहे. तर आणि बघा काय सांगितलं आहे? व्हेन नंबर आर राउंडेड ऑफ टू देअर नियरेस्ट 1000. आणि ह्या नंबर्सचा नियरेस्ट 1000 नंबर काढायचा आहे दोघांचंही. बघा याचा नियरेस्ट 1000 नंबर काय येईल? 94,000. याचा नियरेस्ट 1000 नंबर काय येईल? नियरेस्ट 1000 25,000 येईल. ओके. ह्या दोघांची काय करायची आहे? सम. 94,000 प्लस 25,000. काय मिळाली यांची सम? 1,19,000. ओके. ऑप्शनमध्ये आहे का? येस. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द कॉमन मल्टिप्लाईज ऑफ 7 and 14. ओके. 7 आणि 14 हे 2 नंबर्स दिलेले आहेत. त्यांची आपल्याला सगळ्यात अगोदर काय काढावे लागतील? मल्टिप्लाईज काढावे लागतील. आणि त्यांच्यातला कॉमन मल्टिप्लाय कोणता आहे? कोणता ऑप्शन रिप्रेझेंट करतो आहे तो आपल्याला
चूज करायचा आहे. बघा 7चा मल्टिप्लाईज काय येईल, मल्टिप्लाईज ऑफ 7 म्हणजे काय येईल, 7चा टेबल 7 + 7 + 7 असं काउंट करत जावं लागतं. 7 14 ओके. मल्टिप्लाईज ऑफ अप टू इन्फिनिटीपर्यंत येईल हे. हां, मल्टिप्लाईज ऑफ 14 अप टू इन्फिनिटी. ओके, यांच्यातला कॉमन मल्टिपल काय येईल, 7 इथे आहे, यात आहे का, नाही, म्हणून 7 हा कॉमन मल्टिप्लाय येणार नाही. 14 या ठिकाणी दिसतो आहे, इथे पण 14 आहे. ओके, 28 आहे, या ठिकाणी 28 आहे. बघा ऑप्शन्समध्ये चेक करूया. मल्टिपल ऑफ 7 नाही, 7 आहे का, नाही. मल्टिप्लाईज ऑफ 14, येस 14 आहे दोघांमध्ये, म्हणजे 14 हा कसा आहे, कॉमन मल्टिप्लाईज ऑफ 7 अँड 14. 7 आणि 14 नंबरचा कॉमन मल्टिप्लाईज काय येईल, 14. 21 आहे का, नाही. 7च्या टेबलमध्ये आहे 21, पण 14च्या टेबलमध्ये आहे का, नाही. 12 आहे का, ऑप्शन डी मध्ये 12 दिला आहे त्यांनी, नाही. म्हणून दोघांमध्ये कॉमन कोण आहे, 14. मल्टिप्लाईज ऑफ 14, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 16. प्रोडक्ट ऑफ 131 अँड थर्ड मल्टिपल ऑफ 5. ओके, 2 नंबरचा प्रॉडक्ट करायचा आहे आपल्याला. कोणत्या 2 नंबरचा प्रॉडक्ट, 131 अँड द थर्ड मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5, 5चे मल्टिपल्स काय येतील, 5 10 15 20 25 असे येतील. आपल्याला कोणता मल्टिपल सांगितला आहे, थर्ड मल्टिपल ऑफ 5, 5चा तिसरा मल्टिपल. हा बघा, हा पहिला मल्टिपल, हा दुसरा मल्टिपल आणि हा तिसरा मल्टिपल. तिसरा मल्टिपल काय आहे, 15. आता 131 आणि 15 ह्या दोघांचा प्रॉडक्ट काय येईल आन्सर, 131 मल्टिप्लाय बाय 15. 15 1 जा 15, 15 3 जा 45, 46. 15 1 जा 15, 15 प्लस 4 19, 1965. बघा ऑप्शन डी दिलेला आहे, 1965. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 17. LCM ऑफ 24 अँड 46 इज. बघा या ठिकाणी 2 नंबर्स दिलेले आहे आणि त्यांचे आपल्याला लिस्ट कॉमन मल्टिपल काढायचं आहे. LCM मीन्स लिस्ट कॉमन मल्टिपल. बघा आपल्याला ह्या 2 नंबरचे लिस्ट कॉमन मल्टिपल काढायचे आहे. तर LCM काढण्याची ही एक मेथड आहे. 24 आणि 46 हे 2 नंबर्स दिलेले आहेत. बघा ह्या दोघं नंबर्सला कोणत्या स्मॉलेस्ट फॅक्टरने भाग जातो, कोणत्या स्मॉलेस्ट नंबरने भाग जातो ते बघा. बघा हे दोघं नंबर्स कसे दिसत आहेत, इवन नंबर्स आहेत, म्हणजे याला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर 2 ने कंप्लीट भाग जाईल. 2 ने भाग देते मी, पहा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 3 जा 6. ओके, आता या ठिकाणी बघा 12 हा नंबर आहे, 12 हा इवन नंबर आहे, पण 23 हा ऑड नंबर आहे. ऑड नंबर तर आहेच, पण हा नंबर कसा आहे, प्राईम नंबर आहे. प्राईम नंबरला फक्त 1 आणि त्याच नंबरने कंप्लीट भाग जातो. तर आता या ठिकाणी 12 हा कसा आहे, इवन आहे, म्हणून ह्या नंबरचा सगळ्यात लहान मल्टिपल काय येईल, याला पुन्हा 2 ने भाग जाऊ शकतो इवन नंबर असल्यामुळे, म्हणून पुन्हा आपण याला 2 ने भाग देऊ. 2 6 जा 12. या ठिकाणी काय घ्यायचा, कॉशियंट. ओके, आणि कंप्लीट भाग जातो म्हणजे काय, त्या नंबरचा रिमाइंडर कंप्लीट भाग दिल्यानंतर रिमाइंडर 0 आला पाहिजे. ओके, या ठिकाणी 2 6 जा 12, रिमाइंडर काय मिळाला, 12 - 12 0, आणि या ठिकाणी काय लिहायचा असतो, कॉशियंट. ओके, 23 हा प्राईम नंबर आहे, 23ला कोणत्याच नंबरने भाग जाणार नाही, म्हणून हा नंबर ॲज इट इज लिहूया.
पुन्हा 6 हा इवन नंबर आहे, पुन्हा याला 2 ने भाग जाईल. 2 3 जा 6, 23 ॲज इट इज. 3 हा देखील कसा नंबर आहे, आता प्राईम नंबर आहे. 3ला कोणत्या नंबरने भाग जातो, फक्त 1 आणि 3 ने. तर आता याला आपण 3 ने भाग देऊया. 3 1 जा 3, 23 ॲज इट इज. 23 हा आपण कसा आहे, प्राईम नंबर आहे, म्हणून आता याला आपण 23 ने भाग देऊन देऊया. 1 ॲज इट इज. 23 1 जा 23. जोपर्यंत आपला क्वोशियंट 1 येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालूच ठेवायची. आणि आता याचा LCM काढायचा असेल तर कसा काढायचा, अप टू राईट साईड. जेवढे पण आपल्याला हे जे डिवायझर्स मिळालेले आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे काय मिळेल आपल्याला, लिस्ट कॉमन मल्टिपल. बघा काय काय मिळालेले आहेत आपल्याला. 2 3 टाइम्स मल्टिप्लाय, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 23 मल्टिप्लाय बाय 1. ओके. 2 1 जा 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 8 3 जा 8 3 जा 24, 24 मल्टिप्लाय बाय 23 1 जा 23, 23 1 जा 23. ओके. 24 मल्टिप्लाय बाय 23, 24 3 जा 72, कॅरी 7. 24 2 जा 48, 48 प्लस 7 55. ओके. बघा नंबर 24 आणि 26चा LCM काढला आहे आपण या ठिकाणी. कोणत्या कोणत्या दोन नंबरचा, 24 अँड 26चा. काय मिळाला आहे आपल्याला, 552. ऑप्शनमध्ये आहे का, येस, ऑप्शन डी आहे या ठिकाणी. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. द नंबर दॅट कॅन बी डिवायडेड बाय बोथ 3 अँड 12 मे नॉट बी डिवायडेड बाय. ओके. असे कोणते नंबर्स आहेत, म्हणजे ऑप्शन्समध्ये आपल्याला चेक करायचे आहे. असे कोणते नंबर्स आहेत की ज्या नंबरने 12ला कंप्लीट भाग जातो, रिमाइंडर 0 उरला पाहिजे. आणि आपल्याला कोणता नंबर शोधायचा आहे, नॉट बी डिवायडेड बाय, की ज्याला 12ने आणि 3ने दोघांनी कंप्लीट भाग जात नाही. बघा 2 हा नंबर दिलेला आहे. 2ने 12ला जर भाग दिला तर 2 6 जा 12 कंप्लीट भाग जातो आहे. रिमाइंडर काय उरतो आहे, 0. आपल्याला कोणता पाहिजे, भाग न जाणारा, नॉट बी डिवायडेड, भाग न जाणारा नंबर पाहिजे आहे. 2ने जातो आहे म्हणजे हा नंबर येणार नाही. 6 2 जा 12, 6ने पण कंप्लीट भाग जातोय 12ला, म्हणून हा देखील नंबर येणार नाही. 12 1 जा 12, 12ने पण कंप्लीट भाग जातो आहे 12ला, रिमाइंडर 0 उरतो आहे, म्हणून ऑप्शन सी देखील या ठिकाणी येणार नाही. ऑप्शन डी मध्ये 8 हा नंबर दिलेला आहे. 8ने 12ला कंप्लीट भाग जात नाही, रिमाइंडर उरतो. 8 1 जा 8 जर केला तर रिमाइंडर 4 उरतो. तर आपल्याला काय विचारलं आहे, नॉट बी डिवायडेड. तर कोणत्या नंबरने भाग जात नाहीये, तर 8 ह्या नंबरने 12ला कंप्लीट भाग जात नाही आहे. आपल्याला असाच नंबर शोधायचा होता, म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी टाइम्स 25 मस्ट बी ॲडेड टू इटसेल्फ टू गेट दिस सम 25,000. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, हाऊ मेनी टाइम्स 25 मस्ट बी ॲडेड टू इटसेल्फ. 25 हा नंबर किती वेळेस ॲड केला स्वतःमध्ये, त्या नंबरला स्वतःमध्ये किती वेळेस ॲड केला तर आपल्याला त्याची सम ही मिळेल, 25,000 मिळेल. तर या ठिकाणी काय करावं लागेल, 25,000 डिवाइड बाय 25 करावं लागेल. मग जो आपला क्वोशियंट मिळेल तो असेल त्याचा 25ला तितक्या टाइम्स जर आपण ॲड करत गेलो तर आपल्याला ती सम मिळेल. बघा 25,000 डिवाइड बाय 25, 25 1 जा 25. बघा या ठिकाणी 0 0 किती 30, क्वोशियंटमध्ये पण किती 0 ॲड करावे लागतील, 30. म्हणजे 25 ह्या नंबरला आपण 1000 टाइम्स
ॲड करत गेलो त्यात 25 प्लस 25 प्लस 25 प्लस 25 असं 1000 टाइम्स ॲड करत गेल्यानंतरून आपल्याला आन्सर काय मिळेल 25,000. ओके, म्हणजे या ठिकाणी आन्सर काय मिळालं आपलं 1000 टाइम्स. जर आपण त्यात 25ला ॲड केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल मग शेवटी 25,000. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट दी फॅक्टर ट्री. ओके, या ठिकाणी 264 ह्या नंबरचे फॅक्टर ट्री दिलेली आहे. तर त्यात या ठिकाणी बघा मिसिंग नंबर आहे, तो मिसिंग नंबर आपल्याला काढायचा आहे. बघा आता या ठिकाणी फॅक्टर ट्रीमध्ये हे जे दिलेले असतात ते कसं काढलं जातं बघा. 264 हा कसा मिळाला आपल्याला 2 मल्टिप्लाय बाय 132 ह्या दोघांचा प्रॉडक्ट केल्यावरती 264 मिळतो. आता 2ने कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर हे मिळेल बघा. 2 ह्या नंबरला आपल्याला एक्सने मल्टिप्लाय करायचं आहे. एक्स कन्सिडर करूया आपण या ठिकाणी. 2 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू या दोघांचा जर प्रॉडक्ट केला तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 132. बघा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची असते त्यावेळेस एक्सला आपण लेफ्ट साईडलाच ठेवूया. इक्वल टू साईन ॲज इट इज 132 राईट साईडचा ॲज इट इज. आता ह्या 2चं काय करायचं बघा. इथे मल्टिप्लिकेशन आहे. ज्यावेळेस अशी कंडिशन येते त्यावेळेस मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा त्या नंबरला इक्वल टू साईन क्रॉस करून जायचं असतं त्यावेळेस तो काय होतो डिवाइड बाय 2. ओके, एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावं लागेल 132 डिवाइड बाय 2 काढावं लागेल आपल्याला. 132 डिवाइड बाय 2 तेव्हा आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल 2 6 जा 12. 2 6 जा 12. क्वोशियंट काय मिळाला रिमाइंडर काय मिळाला 0 आणि हा क्वोशियंट काय मिळाला तुम्हाला 66. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येईल 66. 66 मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल 132. म्हणजे 132चे 2 फॅक्टर्स काय मिळाले 2 अँड 66. बघा ऑप्शनमध्ये आहे का. येस, ऑप्शन डी आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर.